नमस्कार, प्रगतीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे। आजपासून आपण वेट लॉस रेसिपी सिरीज चालू करतोय, त्यातील हा पहिला एपिसोड आहे। यामध्ये आपण मस्त चमचमीत अशी मटार टिक्की बनवतोय। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात अगोदर आपल्याला लागणार आहे 1 कप मटार। इथे मी ड्राय मटार वापरलेला आहे। हे मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवलं होतं। त्यानंतर आपण बटाटा आणि मटार सोबतच उकडवून घेतलेला आहे। कुकरला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या। मस्त बटाटा आणि मटार दोन्ही छान शिजलं जातं। तर आता आपण हे शिजवलेलं जे मटार आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि जाडसर असं हे ग्राइंड करून घेतलेलं आहे। तर हे पहा, असे याच्यामध्ये थोडेसे जाडसर कण राहिले पाहिजेत। आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। इथे मी 1 कप पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। हे 5 मिनिट आपण मुरण्यासाठी ठेवूयात, म्हणजे पोहे छान सॉफ्ट होतील। तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूयात। इथे मी 2 उकडलेले बटाटे असे मॅश करून याच्यामध्ये टाकून घेतले। यामध्ये तुम्ही आवडीनुसार कट केलेल्या भाज्या वापरू शकता। इथे मी घेतलेला आहे 1 बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेली सिमला मिरची आणि थोडंसं किसलेलं बीटरूट। हे पहा, पोहे छान असे मुरलेले आहेत, एकदम सॉफ्ट असे हे पोहे झालेले आहेत। आता आपण हे पोहे देखील यामध्ये काढून घेऊयात। आता यामध्ये जाडसर ठेचलेली हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण अर्धा चमचा घातलेला आहे। मसाले इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता। इथे मी घेतलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर। चवीनुसार मीठ घालायचं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये पाणी वगैरे घालायची अजिबात गरज नाही, याला असंच एकजीव करून घ्यायचं आहे। तर हे पहा, अशा प्रकारे याचा गोळा तयार करून घ्यायचा। तळ हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि याच्या टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत। इथे तुम्ही टिक्की तुमच्या आवडत्या शेपमध्ये बनवू शकता। इथे मी गोलाकारामध्ये बनवलेल्या आहेत। तर हे पहा, अशा प्रकारे याला आवडता शेप तुम्ही देऊ शकता। तर इथे आपण अशाच प्रकारे सर्व टिक्क्या तयार करून घेऊयात। तर हे पहा, एकदम मस्त अशी ही टिक्की तयार झालेली आहे। पहिली टिक्की बनवतानाच फक्त तळहाताला थोडंसं तेल लावावं लागतं, त्यानंतर अजिबात तेलाची गरज लागत नाही। तर इथे मी अशाच प्रकारे सर्व टिक्क्या तयार करून घेतलेल्या आहेत। तर इथे आपल्या एवढ्या साहित्यामध्ये 11 टिक्क्या तयार झाल्या। पॅन गरम करून घेतला, यावर 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता लगेच यावरती टिक्क्या टाकून घ्यायच्या आणि मंद आचेवर 5 ते 6 मिनिट आपण हे एका बाजूला भाजून घेणार आहोत। ताट झाकून मंद आचेवरच भाजायचे आहेत। गॅसची फ्लेम मीडियम किंवा फुल अजिबात ठेवायची नाही। तर हे पहा, 5 ते 6 मिनिट एका बाजूला मंद आचेवर छान अशा भाजून घेतल्यानंतर आपण या दुसऱ्या बाजूला पलटी करून घेतलेल्या आहेत आणि या बाजूला देखील 5 मिनिट आपण मंद आचेवरच भाजून घेणार आहोत। वेळ थोडासा कमी जास्त लागू शकतो, 5 ते 6 मिनिट किंवा 7 ते 8 मिनिट, पण याला मध्ये मध्ये चेक करा भाजत असताना। तर हे पहा, दुसऱ्या बाजूला देखील आपण छान असं हे भाजून घेतलेले आहेत। पलटी करून घेऊयात आणि मंद आचेवरच आता आपल्याला उघडं 2 ते 3 मिनिट आपण भाजून घेणार आहोत। ज्या बाजूला भाजलेल्या नाहीत त्या बाजूला छान अशा मंद आचेवरच भाजून घ्यायच्या आहेत। तर हे पहा, पुन्हा मी हे 2 ते 3 मिनिट भाजून घेतला आणि मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर याला आलेला आहे। काढून घेऊयात। बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट अशा या टिक्क्या तयार होतात। तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये सकाळच्या नाश्त्यामध्ये 1 ते 2 टिक्क्या या तुम्ही नक्कीच खाऊ शकता आणि मुलांच्या टिफिनसाठी देखील हेल्दी आहेत, सो टिफिनसाठी देखील देऊ शकता। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त मस्त खा आणि स्वस्त राहा। धन्यवाद।